मुश्किल से ना घबराते हैं, सोचा है जो कर जाते हैं। मुश्किल से ना घबराते हैं, ठान लिया जो कर जाते हैं। हम बनेंगे दुनिया से न्यारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के 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 सितारे। लेते हैं हम जिम्मेदारी, नहीं रहेगी बीमारी। आदतें अपनाएंगे जो सेहत लौटाए सारी, बन जाएंगे सबके प्यारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। भोजन अपना सही करेंगे, कसरत भी हम रोज करेंगे। सीड्स को अपना करके जीवन शैली सही करेंगे, पालन करेंगे सेहत के नियम सारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। घर घर में फैली बीमारी, परेशान है दुनिया सारी। आरसीएम ने ठाना है, स्वस्थ भारत हमको बनाना है, बदलेंगे दुनिया के नजारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे मराठी भाषा मीटिंग मध्ये. माझा आवाज पोहोचतो व्यवस्थित ना? मागच्या मीटिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता. मित्रांनो, आज आपण या रविवारच्या सकाळी यासाठी भेटलो आहोत की आज आपण त्या प्रोडक्ट विषयी चर्चा करणार आहोत, जे प्रोडक्ट न्यूट्रीचार्जचं सगळ्यात सुरुवातीला तयार झालेलं प्रोडक्ट आहे. ज्या प्रॉडक्टनं न्यूट्रीचार्ज मार्केटमध्ये आलं, आरसीएम सोबत टाइप झालं, ते प्रोडक्ट म्हणजे न्यूट्रीचार्ज मॅन. आणि न्यूट्रीचार्ज मॅन इतकं बेसिक प्रोडक्ट आहे आणि प्रत्येक पुरुषांची गरज असलेलं प्रोडक्ट आहे. बऱ्याचदा आपण जे स्पेशालिटी प्रोडक्ट आहेत, न्यूट्रीचार्ज बीजे असेल, न्यूट्रीचार्ज एसएनएफ असेल, न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट असेल, याविषयी आपल्याला असं वाटतं खूप सारे कंटेंट आहेत आणि ते प्रोडक्ट एखाद्या आजाराशी रिलेटेड आहे म्हणून आपल्याला असं वाटतं की मला लोकांना समजून सांगायला आणि विकायला सोपं आहे. मग तुम्हाला पोटाचा त्रास आहे का, तुम्हाला अन्नपचन होत नाही का, तुमचं लिव्हर थोडं खराब झालंय का, हे घ्या न्यूट्रीचार्ज बायोची. आपल्याला वाटतं की आजारावरचा आपण उपाय सांगतोय आणि पटकन घेतला जाईल. तुमचे गुडघे दुखतायत का, हे घ्या न्यूट्रीचार्ज बीजे पावडर आणि टॅबलेट. आपल्याला असं वाटतं की आजाराशी रिलेटेड प्रोडक्ट सांगणं सोपं आहे, परंतु न्यूट्रीचार्ज मॅन हे एखादी व्यक्ती आजारी पडू नये म्हणून द्यायचं प्रोडक्ट आहे. आणि आपल्याकडं प्रिकॉशन घेणं हे थोडस टाळाटाळ करतात आणि त्याच्यात खास महाराष्ट्रीयन माणसं प्रिकॉशन घेण्याच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त टाळाटाळ करणारे माणसं असतात. सोपं उदाहरण तुम्ही आता बघू शकता, रोडवर गेलं ना, मीटिंग संपल्यानंतर तुम्ही बघू शकता, रुमाल असेल पण खांद्यावर असेल, तो कानाला व्यवस्थित बांधणार नाही. म्हणजे घरून तर बायकोला रुमाल दिलाय पण तो डोक्याला व्यवस्थित बांधणार नाही, तो खांद्यावर गळ्यात टाकून चालतील. उन्हापासून प्रोटेक्शन घेणं
इतकं सुद्धा आपल्यावर तयार कशाला घ्यायचं, कशाला रुमाल बांधायचा, केस खराब होतील. प्रिकॉशन घ्यायला आपण करतो, पण न्यूट्रीचार्ज मॅन हे तुम्हाला दीर्घकालीन आजारापासून दूर ठेवणार. आणि काय मी तुम्हाला त्यामध्ये टेस्टिमोनियल्स दाखवणार आहे. पुरुषाची पुरुषत्व टिकून ठेवण्यासाठी, दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी, तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठीच इतकं स्वस्त प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही, परंतु त्याचा अनुभव घ्यावा लागतो. जोपर्यंत तुम्ही अनुभव घेणार नाहीत तोपर्यंत तुम्ही इतरांनाही सांगू शकणार नाही आणि इतर लोक तुमच्यावर विश्वास सुद्धा ठेवणार नाही. न्यूट्रीचार्ज मॅन घेतल्यानंतर तात्काळ त्याचे काहीच परिणाम दिसत नाही. तुम्ही आज घेतलं, एक आठवडा सतत घेतलं, तुम्हाला परिणाम दिसणार नाही, परंतु 15 दिवसाच्या नंतर, जसं म्हणतात ना, अगोदर भावना बदलतात, नंतर तुम्हाला स्वतःला आतून वाटायला लागतंय की यस काहीतरी बदल झाले. तर नंतर तुमच्या कुटुंबियालाच लक्षात येते आणि वर्ष दीड वर्षानंतर तुमच्या मित्रमंडळीला लक्षात येते. आणि आपल्याकडं जोपर्यंत मित्र एखाद्या गोष्टीला मान्यता देत नाही तोपर्यंत आपण मानत नाही. आता पुरुष मंडळीसाठी सांगतोय, मुलगी पाहायला जातात तर मित्रांसोबत घेऊन जातात, शर्ट घ्यायचं, पॅन्ट घ्यायचं, मित्राला सोबत घेऊन जातात, स्वतः निर्णय घेत नाहीत, इतरांच्या निर्णयावर अवलंबून राहतात. तर मित्रांनो, हे स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यासाठीच म्हणजे प्रोडक्ट आहे, त्याचा निर्णय तुम्ही स्वतः घ्या. आणि हे सगळे पोषक घटक कसे काम करतात आणि इतरांना कसं समजून सांगायचं या बाबतीमध्ये पुढच्या 40 मिनिटांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. हे प्रोडक्ट तुम्ही जर समजून सांगू शकले, हे प्रोडक्ट जर तुम्ही विकू शकले, तर बाकीचे प्रोडक्ट विकणं तुमच्यासाठी अतिशय सोपं होऊन जाते. कारण की हे प्रोडक्ट तुम्हाला त्याला समजून सांगायचे जो स्वतःची काळजी घेत नाही. आपल्याला हे प्रोडक्ट त्यांना समजून सांगायचं जो स्वतःला नसताना सुद्धा समजतो की मी फार मजबूत आहे, नसताना सुद्धा, बरं का, नसताना सुद्धा समजतो मी फार मजबूत आहे, स्वतःची काळजी घेत नसताना सुद्धा समजतोय की मी स्वतःची काळजी घेतोय. अशा पुरुषांना तुम्हाला समजून सांगायचंय. आणि ज्या ताई मंडळी बसल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा ही जिम्मेदारी आहे की न्यूट्रीचार्ज मॅन तुम्हाला समजून सांगायचं आहे. आणि न्यूट्रीचार्ज मॅन याविषयी तुम्हाला कसं समजून सांगायचं, यामधले कुठले, बऱ्याच जणांना माहित आहे डेफिनेटली. इथं जे आपण 40-50 जण आहोत तुम्हाला माहित आहे न्यूट्रीचार्ज मॅन, परंतु जरा आपला सेल रिपोर्ट काढा आणि न्यूट्रीचार्ज मॅनचा सेल आपल्या टीम मध्ये किती आहे याचा विचार करा. आपल्या टीम मध्ये किती व्यक्ती आहेत ते पहा आणि आपल्या टीम मध्ये किती न्यूट्रीचार्ज मॅन विकले जात आहेत ते पहा. याचा अर्थ आपण त्यांनाच न्यूट्रीचार्ज मॅन समजून सांगू शकलो नाहीत. बरोबर आहे. आपण जर आपल्या टीम मध्ये 2000 लोक असतील, 500 लोक असतील, तर आपल्या टीम मध्ये न्यूट्रीचार्ज मॅन किती विकले जाते हे जर आपण पाहिलं तर आपल्याला आकडा, मी तुम्हाला अतिशय खरं सांगतो, 1%, 1%, तुमच्या टीम मध्ये 100 माणसं जर असतील तर एक न्यूट्रीचार्ज मॅन विकले जात असत. कारण की एकूण जे आकडे आम्हाला मिळतात त्यावरून लक्षात आलेलं आहे. का विकले जात नाही? कारण की अवेअरनेस नाही, त्याबाबतची जागरूकता नाही. नंतर पैसे खर्च करण्यापेक्षा न्यूट्रीचार्ज मॅन का घ्यायचं हे आपण पाहूया. ही पीपीटी तुम्ही बरेचदा पाहिली असेल, परंतु आज मी त्याला वेगळ्या पद्धतीने सांगणार. पुरुष काम करण्यासाठी बाहेर जातात, वेगवेगळ्या प्रकारची कामं. तुमच्या टीम मध्ये असे लोक असतील, ठीक आहे ना, ऑटो चालवणारे, बाहेर जाऊन शारीरिक मेहनतीचे काम करणारे, फील्ड वर्कचे काम करणारे, आणि काही जण असे असतील जे आरामशीर बसून काम करतात, परंतु त्यांचं काम त्यांना शारीरिक रूपाने थकवत नाही तर मानसिक रूपाने थकवत. आणि मानसिक रूपाने थकल्यानंतर, शारीरिक रूपाने थकल्यानंतर प्रत्येक माणसाला एनर्जी बूस्टर लागते, काहीतरी काम करण्यासाठी आणखीन ऊर्जा लागते आणि ते वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जा घ्यायला लागतात बाहेरून. हे तुम्ही बघितलं असेल, थकलं की बिडी पिणं, सिगरेट पिणं, असं बघतोय ना आपण. थोडं थकवा झाला की बिडी पिणं, सिगरेट पिणं, तंबाखू खाणं, गुटखा खाणं, खर्रा खाणं, मावा खाणं, पुन्हा पुन्हा चहा पिणं. आणि महाराष्ट्रातले
असे काही शेर आहेत जे 42 डिग्री तापमानात सुद्धा तुम्हाला चहा पिताना दिसले असतील आणि ते म्हणतात गरमी गरमीला मारते. त्यांच्यातलं सायन्सच वेगळं असतं. ते तसं नाही, गरमी गरमीला मारते, थंड प्यायचं नाही म्हणते. गरमीमध्ये गरमी पिलं ना की गरमी गरमीला मारते. आता गरमी गरमीला कशी मारते मला आणखीन नाही कळलं, पण ते म्हणतात बाबा. आणि ते का, तर त्यांना थकवा येतो आणि थकवा आल्यानंतर ते चहा पितात, गुटखा खातात, खर्रा खातात, मावा खातात आणि इतकं खातात की त्यांना किती समजून सांग ते थांबवत नाही. हे घरच्या मंडळीला हे लक्षात आलं असतं. बऱ्याचदा बाहेर थुकून येतात. माझा एक मित्र, एकदम जवळचा मित्र, सायंकाळचं जेवण झालं की तो शतपावली करायला माझ्यासोबत येतो. पण त्याचा उद्देश शतपावली करणं नसतो. त्याला खायची असते तंबाखू. जेवण झालं रात्री की तंबाखू खायची असते. घरी बायको तंबाखू खाऊ देत नाही. त्याची तंबाखू त्याच्या कार मध्ये ठेवली असते. कार बाहेर पार्क केली असते. तो हळू चाबी घेऊन येतो, कार उघडतो, तंबाखू घेतो, मग माझ्याकडे येतो. मग मला सोबत घेऊन शतपावली करायला आम्ही कॉलनीमध्ये एक राऊंड मारतो. तोपर्यंत त्याची तंबाखू खाणं होतो. मला म्हणतो मला पाणी दे ना. मग मी त्याला पाणी देतो, गोळा वगैरे करून व्यवस्थित घरी सालसूदपणे पुन्हा घरात एंट्री. असे तुम्हाला सुद्धा अनुभव असेल की तुम्हाला वाटतं की मित्र बाहेर आला ना आपल्याकडं, मग त्याला 20 मिनिट टाइमपास करायचा असतो, गप्पा मारायला कोणीतरी पाहिजे. मग मी त्याला बरोबर सायकल जेवण झालं की शतपावली करायला लागतो. हे का, की त्यांना काहीतरी वाटतंय की माझ्यात मला थोडी तरी पाहिजे, थोडं काहीतरी पाहिजे म्हणून हे खातात. तरी अन्न आणि काही तरतरीच्या पुढे जातात. त्यांना अंगात सुरसुरी येते, हे असं काही घेतल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असं. हे सगळं त्यांना ऊर्जा मिळवण्यासाठी, उत्साह मिळवण्यासाठी करतात. त्यांना खरं ऊर्जा आणि उत्साह मिळवणाऱ्या गोष्टी माहीत नाही. आणि मित्रांनो, आपल्याला सगळे पोषक घटक आपल्या शरीराला पाहिजेत तेवढे पोषक घटक मिळत नाहीत, कारण की जीवन वेगवान झालेलं आहे. अतिशय वेगवान जीवन झालेलं आहे. 2G, 3G, 4G, 5G जसं अपग्रेड जीवन झालंय, तसं ही जी जे आपलं पळापळ सुरू आहे, भागदौड सुरू आहे, यामध्ये आपण अवेळी जेवत आहोत. पुरुषांमध्ये पोषक तत्व काय मिळत नाहीत, अवेळी जेवण. कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या वेळी जेवतात, एक वेळ पाळल्या जात नाही. त्यामुळं पहिलं नुकसान होतं, त्यांचं बायोलॉजिकल क्लॉक बिघडतं. पहिला मुद्दा आपण लक्षात ठेवू, कोणत्याही पुरुषाला सांगायचं की तुम्ही जी आजकालची जीवनशैली आहे त्यामध्ये तुम्ही वेळच्या वेळी जेवत नाहीत, त्यामुळं तुमचं बायोलॉजिकल क्लॉक बिघडतं, तुमचं जैविक घड्याळ बिघडतं. हे घड्याळ बिघडू द्या, काही प्रॉब्लेम नाही, हे फेकून देऊ दुसरं आणू. यामधलं घड्याळ बिघडू द्या, आपण फेकून देऊ दुसरं आणू. परंतु आपलं बायोलॉजिकल क्लॉक बिघडलं तर आपले जे ग्रंथीचे स्त्राव आहेत, स्त्रावणारे, ते बिघडतात आणि सध्या बिघडलेले आहेत. त्यामुळं पोषक घटकाची आपूर्ती होत नाही. वेळी जेवण करतात आणि अवेळी जे खातात तर ते पोषक खात नाहीत, तर बाहेरचे जंक फूड खातात. तुम्ही पाहिलं असेल तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये वडापाव, समोसे, कचोरी, गिला वडा, शेगाव कचोरी, पुणेरी मिसळ पाव, हे सगळं खातात आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे पोषक घटक नाही. जे घेतायत ते अवशोषित होत नाही. ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी झाली आहे. अवेळी जेवण, जंक फूड खाणं आणि ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी झाली. ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी झाली कुठे लक्षात येते आपल्या, की बीएमआर कमी आहे लोकांचा, त्यातून त्यांचा ऍब्झॉर्प्शन कमी झाला आहे. आणि पर्याप्त मात्रामध्ये पोषक तत्व घेतल्या जात नाही. त्यानंतर जसं वय वाढतंय तसतशी सुद्धा ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी व्हायला लागते आणि त्यामुळे पुरुषांमध्ये काही दुष्परिणाम दिसून येतात. पहिला दुष्परिणाम थकावट, लवकर थकणे, शारीरिक कामामध्ये, बौद्धिक कामामध्ये लवकर थकणे हे दिसून येते. त्यानंतर त्यांच्या शरीरावर, चेहऱ्यावर वाढत्या वयाचे जे निशाणी आहेत
वाढत्या वयाचे जे सिम्पटम्स आहेत ते त्यांना लवकर दिसायला लागतात. जसं की चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, लवकर त्यांची दृष्टी कमजोर होणं आणि दीर्घ काळ जर असंतुलित पोषण राहिलं तर ब्लड प्रेशर सुरू होतो. दीर्घकाळ असंतुलित पोषणामुळेच उच्च रक्तचाप, ज्याला आपण बीपी म्हणतो, बीपी सुरू होतो. दीर्घकाळ असंतुलित पोषणामुळे डायबिटीज होतो. दीर्घकाळ असंतुलित पोषणामुळेच इम्युनिटी कमी होते. दीर्घकाळ असंतुलित पोषणामुळे कार्यक्षमतेमध्ये कमी येते आणि जीवन नीरस होतं आणि उबाऊ होतं. आता मला सांगा, एकट्या पुरुषाचं जीवन नीरस आणि उभं होत नाही, त्या पूर्ण कुटुंबाचं जीवन नीरस आणि उभं होतं. बाहेर कार लावलेली आहे पण त्या पुरुषामध्ये उत्साहच नाही कार काढून फिरायला जायचा. बायको घरात चिडचिड करते, त्याला लक्षात येत नाही की चिडचिड का सुरू आहे. बायकोला कार मध्ये बसवा, 2 किलोमीटर बाहेर जा, रसवंतीवर जा, 15-15 रुपयाचा रस प्या आणि परत या. बायको खुश. तिला काही सोन्याचा हारच प्रत्येक वेळेस पाहिजे असं काही नाही. आणि पाहिजे असेल तरी आपण घेऊन देऊ शकत नाही, सध्या एवढे भाव वाढले. तर सोपं, कार मध्ये बसवा, मोटरसायकलवर बसवा, बाहेर रसवंतीवर रस पिऊन या, नारळ पाणी पिऊन या, तितक्यात खुश होतंय. परंतु होतंय काय, उत्साह नाही. चंदाताई म्हणतात बरोबर आहे, तसंच आहे. काही आम्हाला सोनं नाणं नको आहे की नाही, मला तुझा वेळ पाहिजे आहे. ते गाण्यात आले पाहिजे, मी ऐकतोय, आमचा मुलगा लावत होता. तर बस, पण हे काय होत नाही जर त्याच्यात उत्साह नाही. कुणामध्ये उत्साह नाही? घरच्या कर्त्या पुरुषामध्ये उत्साह नाही. उत्साह नाही तर का नाही, तर याला कारणीभूत आपल्या अन्नपूर्णा आहेत. आता एखाद्या ताईचं नाव अन्नपूर्णा असू नाही तर म्हणजे सर मला कशाला म्हणायला लागले. अन्नपूर्णा म्हणजे जे किचन मध्ये काम करतात ताई मंडळी, त्यांनी जर व्यवस्थित पोषण दिलं पुरुषांना तर त्यांच्यात उत्साह राहील. मग हे पोषण मिळत नाही आणि हे पोषण जे मिळत नाही ते पोषण आपल्याला बाहेरून पूर्ण करावं लागतं आणि आपल्याला सगळं पोषण आपल्या जेवणातून मिळतंय आणि या जेवणामध्ये कमतरता आहेत आणि त्या कमतरता पूर्ण करण्यासाठी न्यूट्रिचार्ज मॅन हे पुरुषासाठी बनलेलं आहे. त्यासाठी बनलेलं आहे, न्यूट्रिचार्ज मॅन बनलेला आहे तुमचा आरडीए पूर्ण करण्यासाठी. आपल्याला हे सायंटिफिक भाषेमध्ये कसं सांगावं लागेल, न्यूट्रिचार्ज मॅन काय करत, तर लक्षात ठेवा, न्यूट्रिचार्ज मॅन पुरुषांचा आरडीए पूर्ण करते. मग प्रश्न तुम्हाला हा येईल की आरडीए म्हणजे काय. आरडीए म्हणजे तुमच्या दैनंदिन पोषक घटकाची गरज पूर्ण करणारी संख्या. तुम्हाला जेवढे पोषक घटक दररोज राहतात ते पूर्ण करणं म्हणजे आरडीए पूर्ण करणे. रेकमेंडेड डायटरी अलाउन्स. एका पुरुषांनी निरोगी राहण्यासाठी किती पोषक घटक दररोज घेतले पाहिजेत ते घटक म्हणजे आरडीए. जसं आपल्याला माहिती आहे, एका पुरुषांनी निरोगी राहण्यासाठी दररोज 2 लिटर पेक्षा जास्त पाणी पिलं पाहिजे, तो झाला पाण्याचा आरडीए. एका पुरुषाने दररोज 1500 ते 2000 कॅलरीज घेतल्या पाहिजे, किमान 1500 ते 2000 कॅलरीज घेतल्या पाहिजे, तर न्यूट्रिचार्ज मॅन न तुमचा आरडीए पूर्ण होतो. काही पोषक घटक तुमच्या जेवणातून तुम्हाला मिळतात आणि जे घटक जेवणातून मिळत नाही ते घटक पुरुष न्यूट्रिचार्ज मॅन घेऊन पूर्ण करू शकतात. जसं पण आपल्या मुलीला शाळेत पाठवतो, शाळेत पाठवण्यासोबत ट्युशन क्लासला पाठवतो. ट्युशन क्लासला का पाठवतो, कारण की शाळेतून ज्या गोष्टी त्याला मिळणार नाहीत त्या गोष्टी त्याला ट्युशन मधून मिळतील. जे काही गोष्टी तिथं लक्ष नसेल किंवा सरनं एखादी टॉपिक सोडून गेला, कारण की आमच्या शिक्षकांमध्ये एक जुनी म्हण फार प्रसिद्ध होती, पण ती तुम्हाला तुमच्या सरनं सुद्धा सांगितलं असेल, इझी इझी रिपीटेड, हार्ड हार्ड ओबिटेड अँड दिस वे द सिलेबस इज कम्प्लिटेड. इझी इझी रिपीटेड, चांगलं सोपं 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 रिपीट करायचं, अवघड अवघड सोडून द्यायचं आणि दिस वे सिलेबस इज कम्प्लिटेड. तर असं होऊ शकतं. तसंच आपल्या जीवनात सुद्धा आहे, इझी इझी रिपीटेड.
इझी गोष्ट आपल्या ताई पुन्हा पुन्हा करतात. कुकर लावणं, पोळ्या करणं, वरण भात पोळी भाजी, वरण भात पोळी भाजी, इझी रिपीटेड. हार्ड रिपीटेड. म्हणजे जे हार्ड आहे, जसं वड्या करणं, जसं पुरणपोळी करणं, अवघड आपण पुन्हा पुन्हा करत नाही. तर तसंच मित्रांनो, ज्या गोष्टी मिळत नाहीत भोजनातून, त्या गोष्टी पूर्ण करण्याचं काम न्यूट्रिचार्ज मॅन करतो. आणि न्यूट्रिचार्ज मॅन हे असरकारक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. असरकारक आहे, सुरक्षित आहे आणि पुरुषांच्या स्वास्थ्याच्या दररोजच्या गरजा लक्षात घेऊन तयार केला आहे. मग न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये काय आहे, तुमच्या सगळ्यांना जवळपास पाठ असेल. न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये 33 इसेन्शियल न्यूट्रियंट्स टाकलेले आहेत, ज्यामध्ये 13 व्हिटॅमिन, 13 मिनरल्स, 4 बोटॅनिकल्स आणि 3 अमायनो ऍसिड टाकलेले आहेत. हे 13 व्हिटॅमिन्स न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये आहेत. व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B12, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन के, बायोटीन आणि व्हिटॅमिन डी. हे 13 व्हिटॅमिन्स आणि हे 13 मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, आयरन, मॅग्नीज, कॉपर, बोरॉन, आयोडीन, मॉलिब्डेनम, सेलेनियम, क्रोमियम, हे 13 मिनरल्स न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये टाकले आहेत. आता व्हिटॅमिन सी, आपण यामध्ये सगळ्यात सोपं पाहू. व्हिटॅमिन सी मिळते आवळ्यामधून, संत्र्यामधून. तर कुणी आपल्या घरच्या पुरुषांना काल आवळा आणि संत्री खाऊ घातले? सांगा बरं कविताताई. आता मग कविताताई दिसतात तिथं, म्हणून कविताताईला मी अनम्यूट करतोय. कविताताई बोलताय? खाऊ घातला का? काल किती आवळे खाऊ घातले? नाही सर, न्यूट्रिशन मॅन खाऊ घालते. न्यूट्रिशन मॅन खाऊ घालते. आवळा खाऊ घालू शकत नाही दररोज. असा आवळा कुणी खाऊ घालत नाही. हे घ्या 4 आवळे, हे घ्या 1 संत्री तुम्हाला व्हिटॅमिन सी साठी, व्हिटॅमिन B6 साठी आपल्याला, किंवा व्हिटॅमिन ई साठी बदाम. व्हिटॅमिन ई चा सगळ्यात चांगला सोर्स आहे बदाम. किती जणींनी रात्री 5 बदाम भिजू घातले आणि सकाळी आपल्या पतिदेवाला खाऊ घातले? खाऊ घातले कोणी? पुष्पाताई, पुष्पाजी दिसत आहेत. सर अनमॅरिड आहे सर. तर बरं, नाही म्हणजे घरच्या पुरुषांना, मग तुमच्या वडिलाला असो, भावाला असो, घरचे पुरुष आहेत ना सगळे. न्यूट्रिशन मॅन देते सर, बाकी तर नाही. हा, मग बरं, न्यूट्रिशन मॅन देतात म्हणून त्यांना द्यायची गरज नाही. परंतु बऱ्याच ज्या माझ्या लग्न झाल्या ताई मंडळी आहेत, त्या सुद्धा काय करतात, त्या सुद्धा म्हणतात की यांना पुढे बदाम तर माझ्या मुलाला खाऊ घालील, बदाम तर मी माझ्या मुलीला खाऊ घालील. यांना खाऊ घालायची जबाबदारी यांच्या आईची होती, यांच्या आईने नाही खाऊ घातले, मी कशाला खाऊ घालू? तर हे खाऊ घालणं शक्य नाही. म्हणून न्यूट्रिचार्ज मॅन खाऊ घातलं तर तुम्हाला सगळं व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, सगळे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई. आणि पुष्पाताई मला माहित नव्हतं तुम्ही अनमॅरिड आहेत. मी आपलं सहज अनम्यूट केलं. ओके. न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये 13 प्रकारचे मिनरल्स आहेत, सोबत 4 बोटॅनिकल्स आहेत. ग्रीन टी, बीटा कॅरोटीन, ल्युटीन, लाइकोपीन, हे मिनरल्स, हे बोटॅनिकल्स आहेत. सोबत 3 स्पेशल अमायनो ऍसिड्स आहेत, एल लायसिन, एल आर्जिनिन, एल मिथ्योनिन. यातले काही नाव आपण कधीच ऐकले नाही आणि आपल्याला हे सुद्धा माहित नाही की हे एकदम गरजेचे आहेत. बरोबर आहे. यातले काही नाव आपण कधीच ऐकले नाहीत, हे सुद्धा असतंय का भोजनामध्ये? तर हे घटक, हे अमायनो ऍसिड्स, आणि अमायनो ऍसिड्स म्हणजे प्रोटीनचे पार्ट, हे न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये असतात. आणि हे का गरजेचे? तर कारण की हे बोटॅनिकल खाद्यपदार्थामध्ये दुर्लभ असतात, खाद्यपदार्थात मिळत नाहीत. खतरनाक आजारांचा जो धोका आहे, तो धोका कमी करतात, पुरुषांचा स्टॅमिना वाढवतात.
आणि त्यांच्या हृदयाची डोळ्याची काळजी घेतात. मित्रांनो, पुरुषांचा स्टॅमिना, आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये ते पुरुष स्वतः सांगतात. तुम्ही थोडासा काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा जो आपल्या युट्यूबला आहे. Yes. मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ दाखवतोय. जस्ट मला 1 मिनिट द्या आणि हे तुम्ही लोकांना दाखवू शकता. ते काय म्हणतात पहा. काळजीपूर्वक तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर सिकंदर काय त्यांचा समीरुद्दीन आहे तर त्यांचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. Every business is like a mechanism with a lot of moving parts that don't always work well together. मैं समीरुद्दीन हे आहेत समीरुद्दीन आणि ते काय म्हणतात त्यांनी न्यूट्रिचॅर्ज मॅन का घेतलं. हे धारवाडचे, धारवाड म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या जवळ आहे. महाराष्ट्राला लागून असलेला जिल्हा आहे धारवाड जिल्हा, कर्नाटकामधला. तर ते काय म्हणतात त्यांनी न्यूट्रिचॅर्ज मॅन घेतल्यानंतर त्यांना काय फरक पडला ते सांगतात. थोडंसं काळजीपूर्वक आपण ऐकूया. मैं समीरुद्दीन लक्ष्मेश्वर, डिस्ट्रिक्ट धारवाड़ से ही हूँ। पिछले 1 साल से मैं न्यूट्रीचार्ज ले रहा हूँ। इसके फायदे बहुत सारे हैं जो मुझ पर असर हुए हैं। इसके फायदे ये हैं कि मैं पिछले 5 साल से डायबिटीज का पेशेंट रहा हूँ, तो मुझ में जो है जिस्मानी कमजोरी वगैरह बहुत सारी हो जाती थी और टायर्डनेस होता था और जहाँ बैठे वहीं पर लेट जाता था। ऐसी नींद आती थी कि बहुत सारी थका हुआ महसूस होता था। जब से न्यूट्रीचार्ज डेली एक सुबह लेने लगा हूँ, जब से ये तमाम परेशानियों से छुटकारा मिला हुआ है। मैं शुक्रिया अदा करता हूँ RCM फैमिली का कि उन्होंने जो है इतनी अच्छी न्यूट्रीचार्ज मेन और वुमेन बनाकर जो है एक हिंदुस्तान के लिए, हिंदुस्तान में रहने वालों के लिए जो है ये सप्लीमेंट जो है किसी अमृत से कम नहीं है। बऱ्याच जण असं वाटतंय की जे नॉन व्हेज खातात त्यांच्यामध्ये खूप शक्ती असेल किंवा मग त्यातून त्यांच्या पूर्ण गरजा पूर्ण होतात, असं अजिबात नाही. समृद्धी म्हणले की मला जिस्मानी कमजोरी होती, डायबिटीज झाला होता, पुरुषत्व म्हणजे त्यांच्यामध्ये ऊर्जा उत्साह कमी होता आणि जिथं थांबलो तर झोपी जायचो. ते सांगतायत 1 वर्ष न्यूट्रीचार्ज मॅन घेतल्यानंतर त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आणि आता पाहिलं किती आनंदानं बोलत आहेत. हीच गोष्ट 40 नंतरच्या प्रत्येक पुरुषात होऊ शकते. त्यामुळं जर आपलं असं वाटत असेल की मला माझ्यामध्ये ऊर्जा राहावी, उत्साह राहावा, तर आपण न्यूट्रीचार्ज मॅन घ्यायला पाहिजे. आणि ते घेतल्यानंतर काय होतील, कशामुळे घ्यायला पाहिजे, कारण त्यामध्ये हे विटॅमिन ए, अँटीऑक्सिडंट विटॅमिन आहेत, विटॅमिन सी, विटॅमिन ई, सेलेनियम, क्रोमियम, मॅग्नेशियम, झिंक. यांनी काय होतं, यांनी डायबिटीज सारख्या खतरनाक आजारापासून माणूस वाचते. समृद्धीजी काय म्हणले की मला डायबिटीज झाला होता, दीर्घ काळ जर अँटीऑक्सिडंट घेतले असते तर डायबिटीज झाला नसता. तर डायबिटीज सारख्या आजारापासून दूर राहतात. आणि जर डायबिटीज झाला असेल तर त्या आजारामुळे होणारं शरीराचं जे नुकसान आहे हे नुकसान थांबवलं जातंय. अँटीऑक्सिडंट हे काम करतात जे आपल्या भोजनामध्ये नाही. बी कॉम्प्लेक्स विटॅमिन आहेत. बी कॉम्प्लेक्स विटॅमिन पहिलं काम करतंय की तुमच्या शाकाहारी भोजनातून ऊर्जा निर्माण करतंय. नाहीतर तुम्ही शाकाहारी भोजन किती जरी जेवले तर त्यातून तेवढी ऊर्जा मिळणार नाही जर बी कॉम्प्लेक्स विटॅमिन तुमच्या भोजनामध्ये नसतील तर. आणि आपली स्किन चांगली होते, आपली नर्व सिस्टीम चांगली होते, इम्युनिटी वाढते, तणाव कमी होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे पुरुषांना सर्वात जास्त छळणारी गोष्ट म्हणजे तणाव, टेन्शन. आणि शरीरातल्या खराब झालेल्या कोशिका चांगल्या होतात. अॅनिमिया पासून सुद्धा शरीर वाचतंय. प्रवीणजी बोला. तर मी आता ते माझ्या मिसेसला चालू केली ही गोळी. बर. आणि मॅन काय सुरू केली तुम्ही? सॉरी न्यूट्रिशन वुमन चालू केली मिसेसला. हा बरोबर. आणि ते ओमेगाची जी गोळी आहे ना, मी विकास सरांच्या सांगण्यावर ओमेगाची गोळी चालू केली सर माझ्या मिसेसला.
तिच्या आहे ना टाचा कायम दुखायचा सर. टाचा थोडासा जरी स्वयंपाकाला उभी राहिली ना ती लगेच ती म्हणायची माझ्या टाचा दुखतात प्रचंड टाचा दुखायच्या. हा हा. या अगोदर एकदा आम्ही ते टाचेत इंजेक्शन देऊन आणलं होतं मी तिला श्रीरामपूरवरनं. बरं. आता ती गोळी घेतल्यानंतर त्या गोळीचा चमत्कार असं झाला सर, म्हणजे आता ते बिलीव्ह नाही करणार बाकीचे कोणी लोक, जर नवीन जर कोणी असेल याच्यात तर तिची याची गोळी आहे ना ती ओमेगाची. हा हा. आणि आपली ही जी वुमेन्स न्यूट्रीचार्ज वुमेन्सची गोळी आहे याचा इफेक्ट असं झाला सर, ते 4 दिवसामध्ये त्याच्या टाचा दुखायच्या बंद झाल्या. अनबिलिव्हेबल. म्हणजे आता तिचं वय 44 आहे, माझं वय 51 आहे. अनबिलिव्हेबल आम्हाला रिझल्ट भेटले सर, अनबिलिव्हेबल. वा वा वा, अभिनंदन. आणि हे तुम्ही रेग्युलर घेतल्यानंतर हे रिझल्ट दिसतील. हे कधी कळलं आपल्याला? जर आपण टॅबलेट घेतली तर. बरेच जण म्हणतात की टॅबलेट विकत घेतात आणि घरी ठेवतात, त्यांच्याकडे पडलेलं असतं बरेच दिवस. आणि बऱ्याचशा ताई मंडळी किंवा पुरुष मंडळी सुद्धा, पुरुष तर विसरूनच जातो. पुरुष तर जोपर्यंत त्याला आडवा होत नाही आणि उचलून नेत नाही दवाखान्यात, तोपर्यंत दवाखान्यात जाणं टाळतो. तो शेवटपर्यंत म्हणतो की बस, बाहुबली फिल्म आहे ना, ते बाहुबली, स्वतःला बाहुबली समजतो, आपल्याला काही होत नाही म्हणतो. आपल्याला काही होत नाही. आणि मी काल 2 दिवसापूर्वी एका मित्राला 2D इको करायला घेऊन गेलो जालन्याला. त्याला वाटत मला हृदयाचा काही त्रास आहे. आम्ही त्याला जालन्याला हॉस्पिटलला 2D इको करायला गेलो, ज्यानं रक्ताचे आपल्या हृदयाचे वॉल्वची तपासणी होते 2D इको मध्ये. त्या डॉक्टरांकडे आमच्या परतूरचे एक पेशंट होते काही दिवसापूर्वी, ज्यांची डेथ झाली. आम्ही त्यांना म्हणलं त्यांची डेथ कसं काय झाली? मोठी व्यक्ती होती, मोठी व्यापारी व्यक्ती होती. ते म्हणे सर आम्ही त्यांना 2 दिवस आमच्याकडे ऍडमिट होते, बरं वाटायला लागलं. आम्ही त्यांना म्हणलं आणखी 2 दिवस थांबा. ते म्हणे मला बरं वाटतंय, मला सुट्टी द्या. सुट्टी देऊन परतूरला आणलं आणि तो व्यक्ती गेला अटॅक येऊन. मग असं कसं झालं? ते डॉक्टर म्हणले की ते डॉक्टर डीएम आहेत, डॉक्टर सानप साहेब, एमडी नंतरची डिग्री डीएम, कार्डिओलॉजिस्ट. मी त्यांना माझं कार्ड दिलं, म्हणजे मला कंपनी दिलं कार्ड, की त्यांनी पाहिलं अरे हे न्यूट्रिशन मध्ये काम करतायत म्हणून त्यांनी थोडा 5 मिनिट वेळ आम्हाला एक्स्ट्रा दिला. नाहीतर डीएम एवढे बोलत नाहीत. तर ते म्हणे की झोपल्यानंतर हृदयाचं काम करण्याची पद्धत वेगळी असते, उभं राहिल्यानंतर हृदय वेगळ्या पद्धतीनं काम करते, पायऱ्या चढायला लागल्यानंतर हृदयावर अतिरिक्त ताण येतो. आम्ही त्यांना म्हटलं तर झोपून राहा. आणि आम्ही असं सांगतो हृदयाच्या पेशंटला, हृदयरोगाच्या पेशंटला, की बाथरूमला जाताना सुद्धा एक जणाने त्याला धरून घेऊन जायचं आणि बाथरूमचा दरवाजा बंद करायचा नाही, नुसता ढकलून घ्यायचा आहे, नाहीतर तुम्हाला तर चक्कर येऊन पडू शकतो. त्यांनी आमचं ऐकलं नाही, म्हणजे मला बरं वाटायला, मी एकदम स्ट्रॉंग आहे, बरं वाटायला, मी गप्पा मारायलो, फोनवर पडलो, व्हॉट्सअप करलो सगळ्या पाहुण्याला, बरं वाटायला म्हणून मला द्या सुट्टी, मला घरी जायचं, मला घरी जायचं. आणि असं करून ते घरी गेले आणि अटॅक. म्हणजे मित्रांनो, पुरुष अटॅक आल्यानंतर सुद्धा स्वतःला स्ट्रॉंग समजतो, मला काही होत नाही. आणि मला काही होत नाही यामध्येच तुमच्या शहरात सुद्धा तुम्हाला 2-4 उदाहरणं मिळतील की तो आता दाखवला मला काही होत नाही आणि गेला. मला काही आपण अमरत्वाचा पट्टा बांधून आलेलो नाहीत, परंतु आपण काय करतो की स्ट्रॉंग समजतो स्वतःला उगाचच, आणि त्यामध्ये धोका होऊन जातो. त्यांनी हे जे ना, हे मायक्रो मिनरल्स जे आपल्याला आतून मजबूत करतील, खरोखर कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयरन, हे आपले हाडं मजबूत करतील पुरुषांची. आपण जे अगोदर मिनरल्स आपल्याला फ्री मिळायचे या पाण्यातून, आता मी हे जे पाणी पितोय ना, हे पाणी आहे फिल्टरचं पाणी. फिल्टरचं पाणी म्हणजे यामध्ये काय, फक्त H2O, यामध्ये कुठलाच मिनरल्स नाही. म्हणजे जे मला फ्री मध्ये मिनरल्स मिळत होते, आरो लावून मी ते मिनरल्स बाजूला काढून टाकायला हवं, आणि ते मिनरल्स मला मिळत नाहीत आता. म्हणून मला बाहेरून मिनरल्स घेणं आवश्यक आहे. H2Oच प्यायला होता, मग शुद्ध पाणी प्यायला लागलो. तर हे मिनरल्स न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये आहेत, जे पुरुषांचे हाडं मजबूत करतील, मस्तिष्कची प्रणाली, आपली कार्यप्रणाली, ब्रेनची कार्यप्रणाली ठीक करतील, आणि हिमोग्लोबिन, आयरन वाढेल आपल्यामध्ये सुद्धा. मायक्रो मिनरल्स फार कमी लागतात. कॉपर, बोरॉन, आयोडीन, मॉलिब्डेनम हे आपल्याला लागतात, आणि हे आपल्या आहारात आहेत. मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे की हे सगळे मिळवण्यासाठी आपल्याला काय आहार घ्यावा लागेल. आणि विचार करा, मी तो आहार घेतोय का? निसर्गानं सोय केलेली आहे, परंतु आपण तो आहार घेतोय का याचा आपण विचार करण्याची गरज आहे.
हे मायक्रो मिनरल्स तुम्हाला जितके लागतात तुमचा आरडीए पूर्ण करण्या इतके न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये आहेत. बायोटिन आहे, व्हिटॅमिन डी आहे, व्हिटॅमिन के आहे आणि 70% जास्त पुरुष व्हिटॅमिन डी डेफिशियंट आणि 90% जास्त महिला व्हिटॅमिन डी डेफिशियंट आहेत. बायोटिन जे ब्युटी व्हिटॅमिन म्हणतात त्याला, हे बायोटिन तुमच्या चेहऱ्यावर चमक आणतंय, केस चांगलं ठेवतंय, तुमचं शरीर चांगलं ठेवतंय, शरीराला एनर्जी देतंय. हे अमायनो ऍसिड लायसिन, आर्जिनिन, मिथ्योनिन हे न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये आहेत आणि पुरुषांमध्ये आर्जिनिन मिळायला पाहिजे पुरुषांना. आता जितके पुरुष आहेत आणि ताई मंडळी आहेत ते लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये जर तुमच्या भावाला, पतीला किंवा वडिलाला, जे तुमच्या घरामध्ये पुरुष आहेत त्यांना जर ऊर्जा त्यांच्यात नसल, त्यांच्यात स्टॅमिना नसल, तर त्यांच्या शरीरामध्ये त्यांना आर्जिनिन मिळत नाही. म्हणून त्यांना त्यांच्यात ऊर्जा नाही, त्यांच्या स्टॅमिना नाही. जर त्यांचे स्पर्म कमी असतील, शुक्राणूची संख्या कमी असेल किंवा शुक्राणू कमजोर असतील तर ते आर्जिनिन नसल्यामुळे झालेलं आहे. न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये आर्जिनिन आहे, ज्यानं त्यांचं स्पर्म काउंट वाढल, स्पर्म मोबिलिटी वाढल, ऊर्जा वाढल, स्टॅमिना वाढल. प्रत्येक पुरुषाला दररोज झिंक पाहिजे, जे पुरुषांची कमजोरी, नपुसकता कमी करते. डीएनए चांगले बनते. लायकोपिन पाहिजे, ज्यानं तुमचं हृदय चांगलं राहील, स्पर्म काउंट वाढल, स्पर्म मोबिलिटी वाढल, इम्युनिटी वाढल. आणि हे सगळे तुम्हाला घटक झिंक आणि आर्जिनिन तुम्हाला लसणामधून मिळते, कच्च्या लसणामधून. आता तुम्ही सांगा कोण कच्चा लसूण खाते? घेतला लसूण आणि खाल्लं. काही धर्म असे आहेत जे लसूण आणि कांदा खात नाही, त्या धर्मातले लोक. बरेच जण उपवासाच्या दिवशी कांदा लसूण खात नाही आणि आपल्याकडे वेगळे म्हणजे कांदा खिशात ठेवून येतील पण खाणार नाहीत. लसूणच्या 2 पाकळ्या जर आपण खाल्ल्या, खाऊ नका बरं का, खाल्ल्या तर चाललंय, 2 पाकळ्या 4 पाकळ्या खाल्ल्या तर तुम्हाला झिंक आणि आर्जिनिन मिळेल. परंतु दुसरं नुकसान एक होईल, तुम्हाला मूळ व्याधीचा त्रास सुरू होईल. कच्चा लसूण जर तुम्ही जास्त खाल्ला तर तुम्हाला मूळ व्याधीचा त्रास होईल. त्यामुळं कच्चा लसूण आपण खाऊ शकत नाही. दुसरं अडचण ही तोंडाचा वास येतो, फटकारा येतो कच्च्या लसणानं. त्यामुळं कच्चा लसूण आपण खाऊ शकत नाही. त्यामुळं लसणाचा मधून मिळणारा झिंक आणि आर्जिनिनचा आरडीए आपला पूर्ण होत नाही. तर आपल्याला जर आपला आरडीए पूर्ण करायचा जर असेल, काही जणांना मूळ व्याधीचा त्रास असा लक्षात असेल की मी लसूण खाल्ला आणि मला मूळ व्याध झाला. खूप जण आहेत, सांगत नाही. आपल्याला आपला आरडीए पूर्ण करण्याची संधी निसर्गानं दिलेली आहे. जी कुठली महिला, जी कुठली अन्नपूर्णाताई आपल्या पतीला, आपल्या भावाला, आपल्या वडिलाला, आपल्या दिराला, आपल्या आजोबाला पुढच्या 10 पीपीटी मध्ये असलेले घटक खाऊ घालू शकत असेल, त्यांना कदाचित न्यूट्रिचार्ज मॅन खाण्याची आवश्यकता नाही. काय खाऊ घालायचं? दररोज आरडीए पूर्ण करण्यासाठी बीटा कॅरोटीन साठी पपई दररोज 140 ग्रॅम, पण नुसती खाऊ घालायची नाही, तेवढ्या प्रमाणात. व्हिटॅमिन ए साठी 30 ग्रॅम ऍप्रिकोट दररोज. व्हिटॅमिन सी साठी दररोज संत्री 1. व्हिटॅमिन ई साठी दररोज 45 ग्रॅम बदाम. व्हिटॅमिन बी1 साठी दररोज ग्रीन पीस 600 ग्रॅम. व्हिटॅमिन बी2 साठी दररोज टोफू 100 ते 150 ग्रॅम. व्हिटॅमिन बी3 साठी ॲवोकॅडो 5 दररोज. व्हिटॅमिन बी5 साठी दररोज 440 ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया. व्हिटॅमिन बी6 साठी दररोज अर्धा डझन केळी. फोलिक ऍसिड साठी दररोज पाव किलो पालकाची भाजी. व्हिटॅमिन के साठी दररोज 200 ग्रॅम पत्ता गोबी. कॅल्शियम साठी दररोज 900 ग्रॅम दूध. पोटॅशियम साठी दररोज 12 ग्रॅम रताळे. आयरन साठी दररोज 840 ग्रॅम बीट.
क्रोमियम साठी दररोज 75 ग्रॅम ब्रोकोली, लायकोपीन साठी दररोज कच्चे टोमॅटो, ग्रीन टी साठी दररोज ग्रीन टी पाजणे. आणि दररोज जर तुम्ही इतकं खाऊ घालू शकत असताल तर तुम्हाला न्यूट्रिचार्ज मॅन खाण्याची गरज नाही किंवा खाऊ घालण्याची गरज नाही. इतकं खाणं. आता विलासराव पत्ता गोबी खाऊन किती दिवस झाले? बाकीच्या सोडून पत्ता गोबी सगळ्यात सोपी. आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस त्यावर नाही खात सर. आठवड्यातून 1 दिवस पत्ता गोबी खातात, बरोबर आहे. आणि संत्री खाऊन किती दिवस झाले? संत्रीचं आता 6 महिने झाले खाल्लेच नाही. बरे विदर्भातले बरं का, खास गोष्ट म्हणजे विदर्भातले. विदर्भात राहून 6 महिने झाले संत्री काही खाल्ली नाही. आणि काही जण म्हणतील की हा आम्ही संत्री ज्यूस पिलंय, संत्रीचं बाहेर गेलो होतो, त्या ज्यूस मध्ये संत्री होती, ते संत्री सारखं फ्लेवर होतं, ओरिजिनल संत्री नव्हती. आणि ते तुम्हाला सांगता सुद्धा बाहेर डुप्लिकेट संत्र्या अडकवलेल्या असतात, डुप्लिकेट आंबे, डुप्लिकेट द्राक्षे अडकवलेले असतात. ते ओरिजिनल तुम्ही खाऊ शकत नाही. दररोज जर एखादा व्यक्ती इतकं खायचं म्हटलं तर किती रुपये लागतील ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला दररोज इतकं खायचं जर म्हटलं तर तुम्हाला 400 रुपये दररोज लागतील. 400 रुपये दररोज लागतील. आता बरं इतकं अन्न खाण शिजवणं आणि खाणं शक्य आहे का? शक्य नाही. दिवसभर चरणं खाणं हे चशुष्पाद प्राण्याचं लक्षण आहे, म्हणजे 4 पायाच्या प्राण्याचं. आपण 2 पायावर आहोत. आपण 3 टाइम खायचं आणि कामाला जायचं. त्यांचं एकच काम असतं की चरणं, घर वापस आल्यानंतर रवंथ करणं. ती देवानं आपली सिस्टम बंद केलेली आहे. आपण चावून खाणं आणि कामाला जाणं. इतकं खाणं शक्य नाही. बरं इतकं खाल्लं, याच्या 20% 10% जरी खायचं म्हणलं तर किती कॅलरीज लागतील याचा विचार करा. म्हणून इतकं भोजन करणं आपल्याला शक्य होणार नाही. आणि म्हणजे आणि इतके पैसे खर्च करणं सुद्धा शक्य होणार नाही. त्यामुळं सगळ्यात सोपं काम करा. आपलं जे भोजन आपल्या घरी तयार होते, घरचं जेवण जेवा आणि एक न्यूट्रिचार्ज मॅन खा. त्यानं तुमचा RDA पूर्ण होईल. एक न्यूट्रिचार्ज मॅन खा. त्यानं तुम्हाला ऊर्जा, स्टॅमिना मिळेल. तुमच्या आहारातल्या कमतरता दूर होतील. तुमचे स्मृती कार्य, तुमची स्मरण शक्ती चांगली राहील. तुमचा ब्रेन ऍक्टिव्हेट राहील. तुमचं वय सुद्धा कमी वाटायला लागेल. एक खास गोष्ट आहे बरं का, वय कमी होतंय 100%. माझं पॅन कार्ड दाखवल्यानंतर मला आज कोणीच ओळखत नाही. माझं आधार कार्ड दाखवल्यानंतर मला आज कोणीच ओळखत नाही. कारण माझ्या पॅन कार्ड वरचा फोटो तुम्ही कधी भेटले तर मी तुम्हाला दाखवल. मी नोकरीला लागल्या पॅन कार्ड काढलं होतं. माझ्या बॉक्स टाईप मिशा होत्या आणि माझं वजन हे चांगलं 75 किलोग्रॅम होतं, ज्यामध्ये फॅट जास्त होतं. मी मागच्या 12 वर्षापासून म्हणजे 12 वर्षापूर्वीचा फोटो आणि आजचा फोटो पाहिल्यानंतर मीच माझा छोटा भाऊ वाटतो आज रोजी सुद्धा. आणि माझे मित्र म्हणतात की अरे हे मुंबईला जातो आणि काहीतरी ट्रीटमेंट घेऊन आलाय हा. आपले मित्र असतात ना काही मित्र, दुर्योधन. मित्रामध्ये 2 प्रकार आहेत. एकाला आम्ही म्हणतो मित्र दुर्योधन, म्हणजे असा मित्र की जो राज्य देतो पण जीवच घेतो. म्हणजे दुर्योधनानं कर्णाला राज्य दिलं पण शेवटी जीवच घेतला ना. तसे मित्र दुर्योधन आहेत. ते म्हणतात ते मुंबईला जाऊन काहीतरी ट्रीटमेंट करून आलाय. तर हा फरक दिसतो, 100% दिसतो. आणि हा फरक जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपण मागं हटायचं नाही. स्पीड्स वापरायचं, व्यवस्थित झोप घ्यायची, टेन्शन घ्यायचं नाही, व्यायाम करायचा आणि मस्तपैकी न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट खायचे. कुणाचं वाईट विचार करायचा नाही. तुमचं भलं हो, त्याच्या पाठीमागे आपलं भलं हो. कुणाचा वाईट विचार करायचा नाही आणि आपण तरुण व्हायला लागतो. डेफिनेटली तरुण व्हायला लागतो. आणि याचे मी तुम्हाला माझं जर ऐकायला दाखवले जुने तर कोणीही विश्वास ठेवणार नाही. हे अनबिलिव्हेबल बदल तुम्हाला झालेले दिसतात आणि तुमच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आजूबाजूला असे लोक दिसतील. आपण पाठीमागे
त्यांचा व्हिडिओ पाहिला होता. 60 किलोमीटर पळणारे व्यक्ती, गीते सरांचे मित्र रवी वर्माजी 60 किलोमीटर पळणारे, आणि ते 58-59 वर्षांचं वय, 60 किलोमीटर पळून ते ट्रेनिंग आपल्या मिटिंगला होते त्या दिवशी. हे न्यूट्रिचरच्या प्रोडक्टचे कमाल आहे. सीड्स वापरण्याचा तर नियमित व्यायाम करण्याचा परिणाम आहे, आणि तो परिणाम तुम्हाला सुद्धा दिसू शकतोय. आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही दीर्घकाळ घेता न्यूट्रिशन मॅन. दीर्घकाळ. हा अर्जुनजी बोला. अर्जुन सर, तर मला तेच म्हणतो सर, जेव्हा मी माझं आधार कार्ड दाखवते, माझं वय दाखवते, लोक म्हणजे एवढं वय आहे का तुझं म्हणते, त्यात माझं न्यूट्रिशन मॅन आणि एवढं सर. यस, न्यूट्रिशन मॅनचे फरक आहे. आता माझं रनिंग एज 47 वर्ष आहे. 47 इयर्स. 47 वर्ष वय माझं आहे, परंतु आपल्याला 36 वर्षापेक्षा मोठं कोणी म्हणत नाही. 47 वर्ष माझं रनिंग एज आहे. 47 इयर. आणि माझे मग मित्र म्हणायला लागले की आता आपलं काय राहिलं. अरे मला आपलं सुरूच काय झालं. लाईफ स्टार्ट ॲट 40. जीवन सुरूच 40व्या वर्षी होतंय. जीवन सुरूच 40व्या वर्षी होतंय. आणि हे आपल्याला तेव्हा लक्षात येईल, प्रत्येकाला तेव्हा लक्षात येईल, अँटी एजिंग 100% अँटी एजिंग होते. तुमचे केस गळाले नाही आणि तुमची स्किन जर चांगली राहिली तर आपोआपच तुमचं वय कमी वाटतंय चेहऱ्यावरचं, आणि शरीरावरचं फॅट वाढू द्यायचं नाही. 2-3 गोष्टी पाळायच्या. माझे केस कधीचेच गळून गेले असते, कारण की मी इसवी सन 2000 पासून कलर करतोय, केसाला रंग करतोय, रंग लावतोय. आता 26 वर्ष झाले. 26 वर्षामध्ये माझे सगळे केस गळून गेले असते. बरं झालं न्यूट्रिशन मॅन आणि प्रोटीन घेतोय, तर माझे केस मजबूत राहिले कलर करत असताना सुद्धा. नाहीतर ते गायब झाले असते सगळे. तर मित्रांनो, हे फरक आपण रोल मॉडेल म्हणून दाखवायचं. अँटी एजिंग दिसतंय, त्यानंतर तुम्हाला इम्युनिटी वाढते, रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. न्यूट्रिचार्ज मुळे मला खूप फिरावं लागलं. खूप म्हणजे महाराष्ट्रातला असा जिल्हा नाही जिथं जाऊन मी ट्रेनिंग दिली नाही. त्या जिल्ह्यात मी गेलो नाही. काही काही जिल्ह्यामध्ये तर 100 वेळेस गेलो, विदर्भामध्ये खास करून. तर हे मी फार आजारी पडलो असतो, पण आजारी पडत नाही. इम्युनिटी वाढते, तुमचं हृदय चांगलं राहतं, आणि हृदयाला आवश्यक असणारे घटक मिळतात. ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. आपलं रक्त शुद्ध राहतं, चांगलं खून, रक्त चांगलं, त्याची आपली जो आहे अॅनिमियापासून आपण दूर राहतो. आपला HB वाढतो. यामध्ये असलेलं ल्युटीन, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, झिंक, सेलेनियम यांनी आपले डोळे चांगले राहतात, हाडं मजबूत राहतात, आणि संपूर्ण स्वास्थ्य आपलं चांगलं राहतं. यामध्ये कुठलंही स्टेरॉइड टाकलेलं नाही. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की स्टेरॉइड, अजिबात स्टेरॉइड टाकलेलं नाही. स्टेरॉइड पासून दूर असल्या आपल्या प्रोडक्ट मध्ये नसल्यामुळं दीर्घकाळ घ्यावं लागतं, तेव्हा रिझल्ट दिसतात. त्यानंतर बरेच जणाला हा प्रश्न असतो, पंकजजी तुम्हाला सुद्धा काय म्हणते की किती दिवस घ्यायचं, आणि घेतल्यानंतर याची सवय तर लागणार नाही. बरोबर, तुम्हाला कोणी म्हणलं का असं की याची सवय तर लागणार नाही असं म्हणतात ना. हा म्हणतात ना. अरे बाबा, मला एक तर चांगली सवय लागू ती. तुला 100 प्रकारच्या वाईट सवय येतात, एक चांगली सवय लागली तर काय व्हायला. चांगली सवय ना, आता पुस्तक वाचणे चांगली सवय, फिरायला जाणे चांगली सवय, घरी जेवणे चांगली सवय, एखादी तर चांगली सवय लागू दे म्हणे बाबा. तर सवय लागत नाही. हे आपली आहारातली कमतरता दूर करणारे घटक आहेत. हे कुठल्या प्रकारचं औषधी नाही. त्यामुळं याची सवय लागत नाही. आणि किंमत किती? किंमत आहे 399 रुपये MRP. डीपी आहे याचा 320 रुपये. बरोबर आहे, 320 आहे ना डीपी. डिस्ट्रीब्युटर प्राइस 320 आहे. 270 PV मिळतो न्यूट्रिचार्ज मॅनचा. आणि 5 पुरुषांची तुम्ही मदत केल्यानंतर तुमचं पॅकेट फ्री. 5 पुरुषांना जर तुम्ही न्यूट्रिचार्ज मॅन पोहोचवलं तर तुमचं पॅकेट फ्री. फक्त एक अट आहे की पॅकेट 30 दिवसामध्ये संपवायचं. नाही तर बऱ्याच जणांचं असं असतं की 3 महिने, दुर्गाताई 3 महिने न्यूट्रिचार्ज मॅनचं पॅकेट चाललेले महाभाग मला सापडलेले आहेत. आणि
तुम्ही 90 दिवस जर घेत असता कसं होईल हो? कसं शक्य आहे? तर ते शक्य 90 दिवस माझे मित्र, पुन्हा जवळचे मित्र बरं का, दूरचे लोक मित्र बरोबर तुमची, मला माहित आहे की 14-15 वर्षाच्या नंतर तुम्ही तुमच्या मुलाला हॉस्टेलला ठेवतात, कोचिंग क्लासेस साठी, अभ्यास करण्यासाठी बाहेर ठेवतात, त्यांना न्यूट्रिशन मॅन द्याच, बिलकुल द्या. तुमचे घरचा भाऊ, पती, कोणी कामाला जात असतील 25 ते 40 वर्षातले, त्यांना गोष्टीसाठी द्या. 40 ते 60 मधल्या व्यक्तीने तर स्वतःची फार चांगली काळजी घ्यावी, कारण की हा आंबा पाडाला लागलाय. 40 ते 60 वाले जेत ना, ते पाडाला पिकलाय आंबा, एकदम पाडाला लागला, गोड झाले ते लोक, त्याच्याकडे जीवनाचा अनुभव आहे, जीवन स्थिर स्थावर झालंय. अशा वेळेस स्वतःची काळजी घेणं फारच आवश्यक आहे. थोडे सुस्तावतात लोक 40च्या नंतरचे, ते पाहिलं असं, थोडे सुस्तावतात, लग्न झालंय, बायको आहे, लेकरं बाळ आहे, जॉब आहे, आणि मग ते सुस्तावतात. अशा वेळेस काळजी घेणं फार आवश्यक आहे. तर त्यांना सुद्धा तुम्ही न्यूट्रिशन मॅन द्या. त्यांना म्हणा की हा उत्साह वाढत तुमचा. आणि हे 60च्या नंतरचे जे व्यक्ती आहेत ना, हे 60च्या पेक्षा जास्त वयाचे जे माणसं आहेत ना, हे स्वतःला जे आहेत ना, यांचं रिपेअर मध्ये बॉडी आली, रिपेरेशन मध्ये बॉडी आलेली आहे, रिपेरेशन मध्ये बॉडी. त्यांना बॉडी रिपेअर करण्यासाठी फार आवश्यक आहे. माझ्या वडिलाचं वय 80+ आहे, 80+ आहे. तर माझा मुलगा न्यूट्रिशन मॅन त्यांना स्वतः घेऊन जातो, कधी देतो, बाबा ही गोळी खा म्हणतो, ही गोळी खा, तुम्ही कधीच मरणार नाही. कारण की नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो, आणि आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो. ते म्हणजे पप्पा सांगतेत, मी पाहिलं, पप्पा सांगतात ही गोळी खाल्लं ना की माणूस कधीच मरत नाही. मी गोळी तो लिहून देतो, बाबा खा, बाबा गोळी खा, तो लिहून देतो, पाणी आणि गोळी, ठीक आहे बाबा तुम्ही खा. यानं काय होतं, मानसिक परिणाम सुद्धा होतो आणि न्यूट्रिएंटचा परिणाम सुद्धा होतो. 80+ वय असताना सुद्धा वडील आज रोजी सुद्धा सकाळी मॉर्निंग वॉक करून आले, सकाळी मॉर्निंग वॉक 5:30 ला उठून मॉर्निंग वॉक त्यांचा कंप्लीट होऊन आले आहे 80+ वयामध्ये. तर हे हा जो आहे हा परिणाम दिसतो जर तुम्ही हा असर दिसतो. 14 वर्षा पुढच्या प्रत्येक मुलाने घ्यायला पाहिजे, पुरुषांनी घ्यायला पाहिजे, सिनियर सिटीजनने घ्यायला पाहिजे. आणि ज्या महिलेचं गर्भाशय काढलं आहे, पाळी बंद झाली आहे, अशा महिलांनी सुद्धा न्यूट्रिचार्ज मॅन, त्यांना पाळी येत नाही तर त्यांनी न्यूट्रिचार्ज मॅन घ्यायला पाहिजे. आणि दीर्घ काळ घ्या, आणि याची किंमत काहीच नाही हो. 10 रुपयापर्यंत न्यूट्रिशन मॅन पडते. आता सिगरेटचे भाव इतके वाढले तर 10 रुपये, 12, 15, 20 रुपयाला सिगरेट झाली आहे. चहा 12 रुपयापेक्षा जास्त किंमत झालेली आहे. आणि पुढच्या जून मध्ये तुम्हाला 15 रुपयाच्या खाली गोल्डन चहा, चांगल्या क्वालिटीचा चहा मिळणार नाही, कारण डिझेलचे भाव वाढतायत, पेट्रोलचे भाव वाढतायत, गॅस मिळत नाहीये, त्यामुळं चहाचे भाव सुद्धा तुम्हाला वाढलेले दिसतील जून मध्ये. एका चहाची एवढी किंमत आहे, आणि आपण सहज कुणालाही चहा पाजतो, तर एका चहाच्या किमती एवढे किंमत असलेले न्यूट्रिचार्ज मॅन तुम्ही द्या. सोबत तुम्ही व्हेज ओमेगा घेत असताल, प्रोटीन घेत असतात, आणि आपल्या शरीराला अनुरूप व्यायाम करा. त्याला दुसरा पर्यायच नाही, पर्यायच नाही. व्यायाम करा, प्राणायाम करा, स्वतःला वेळ द्या, किमान 30 मिनिट. आणि एकदा तुम्ही वेळ द्यायला लागले की तुम्हाला गोडी निर्माण होईल. एकदा गोडी निर्माण झाली की तुम्ही त्याला कंटिन्यू करता. आणि सोबत व्यायाम केला तर इतका चांगला रिझल्ट आहे. प्राणायाम खास करून सगळ्यासोबत, कुटुंबासोबत करा. कुटुंबासोबत व्यायाम करणारे किती जण आहेत बरं? मी कोण आहे कुटुंबासोबत? मी बसलो, पत्नी बसली, प्राणायाम सुरू आहे. मी माझा मुलगा सोबत करतोय, मी माझी मुलगी सोबत करतो, संदीपजी करतायत, मी वॉक माझ्या मुलीसोबत, मुलासोबत, प्राणायाम मुलासोबत, मुलीसोबत. आपलं काय होतंय की सवय लागतात मुलाला त्या, आणि फ्री आहे. सीड्स मधलं सप्लिमेंट सोडून बाकी सगळं फ्री आहे. तर आपण करूयात. पुरुषांनी स्वतःची काळजी घ्यावी. आणि मी सकाळी पंकजजी
तुम्ही पण असे लोक पाहिले असतील ना की घरून रुमाल दिलाय पण रुमाल गळ्यात आहे, डोक्याला बांधत नाही. बरोबर आहे. रुमाल तुम्ही पहा, आता तुम्ही बाहेर गेल्यानंतर पहा तुम्हाला बऱ्याच जणांचे रुमाल खांद्यावर दिसतील, डोक्याला बांधलेले दिसणार नाही. सीट बेल्ट दिलाय, बांधणार नाहीत, लावणार नाहीत. हेल्मेट तर आपल्या महाराष्ट्रातले लोक तर हेल्मेट तर आपल्या लोकांचा एकदम 36चा आकडा, हेल्मेट घालणार नाहीत. म्हणजे त्यांना काय वाटतं की शिरस्त्राण घालत नाही का? कारण ते स्वतःला स्ट्रॉंग समजतात, ऍक्च्युअल नाही. कारण की आता काही शिक्षक मंडळी असेल त्यांना माहित आहे की आता शाळेमध्ये जसं राष्ट्रगीत आहे तसं महाराष्ट्रगीत कंपल्सरी केलंय, ठीक आहे नाही. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, राकट कणखर हे आपण होते पूर्वी, आता नाही हो. आता 45च्या नंतर हृदयरोगाच्या देशात आले, सगळ्यांना हार्टचे प्रॉब्लेम सुरू झाले, सगळ्यांना बीपी सुरू झाले आणि आपला देश डायबिटीजच्या देशा, पूर्ण भारत देश डायबिटीजचा देश झाला. काळजी घ्यावी लागेल, काळजी करायची नाही, काळजी घ्यायची. आनंदी राहायचं, पॉझिटिव्ह विचार करायचा, अप्लाय करायचा, शेजारच्या करायचा. मी तर म्हणतो शेजारच्याची 4 मजली बिल्डिंग व्हावी, मला पश्चिमेकडून येणार ऊन घेणार नाही, लगेच सावली येते माझ्या स्लॅबवर, मला थंड राहील माझं घर. 4 मजली झालं तर फायदाचे ना, आपला नुकसान काय? त्याची 4 मजली बिल्डिंग झाली तर आपल्या बिल्डिंगवर लवकर सावली. आपली 1 मजली असेल 2 मजली असेल तर आपल्याला थंड वाटायला लागेल. तर मित्रांनो काळजी, आणि जी ताई मंडळी आहेत ना, ताई मंडळींनी काळजी घ्या त्यांच्या पुरुषांची. त्यांनी आठवण करून द्या, आमचे पुरुष जे बंधू आहेत हे स्वतःची काळजी घेत नाहीत, हे सगळे काम करतात, तुमच्यासाठी काम करतायत. फक्त 6% पैसा, कमवलेला पैसा पुरुष स्वतःवर खर्च करतात. रिपोर्ट आहे किती टक्के? 6% वैयक्तिक खर्चासाठी 6% रक्कम वापरतात, 94% कुटुंबावर खर्च करतात. तर त्याची काळजी तुम्ही घ्या. ते विश्राळू येतं, त्यांना न्यूट्रिचार्ज मॅन खाऊ घाला, न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा खाऊ घाला, प्रोटीन द्या आणि आनंदानं आनंद द्या, आनंदानं राहा. कारण की ते ऊन वाढलंय, टेन्शन पण खूप वाढलंय. तर आपण एक कुटुंब म्हणून आरसीएम मध्ये आल्यानंतर पैसा नंतर मिळतो. स्वास्थ्य संस्कार ईसीजी जे आपले बोलतायत ना, संस्काराविषयी बोलतायत. आनंदी कुटुंब दिसलं तर असं म्हटलं पाहिजे, रे आरसीएमचं कुटुंब आहे का, इतके कसं काय आनंद येतं, इतके खुश कसे येतं, आरसीएम मध्ये काम करतात काय? बरोबर आहे, इतके खुश कसे येतं आरसीएम मध्ये काम करतात का, हे लोकांना वाटलं पाहिजे. ही ओळख टीसीजी जे गुरुकुल अटेंड करतात त्यांना लक्षात आलं असेल आपण कधी बोला. हा सर, आमच्या वडिलांचं वय 80 सर, पण एवढे तब्येत चांगली आहे त्यांची की आता म्हणलं त्यांना तर 3.5 गुंठ्याचा प्लॉट एकटे खाणून काढतात 1 दिवसामध्ये, आणि कुठल्या प्रकारचे आतापर्यंत रोग नाही, काय नाही, कुठल्या प्रकारची गोळी नाही, काहीच नाही, इतके तंदुरुस्त आहे. आता फक्त त्यांना वयामान्य वाटतंय, त्यांना मॅन आणि विजय चालू करावं असं वाटतंय. बिलकुल बिलकुल सुरू करा ते, आणखी त्यांचा स्टॅमिना तसा राहील. कारण वय वाढलं की स्टॅमिना कमी होतो, ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होते, अन्न तेवढं पचत नाही. मला जे तुम्हाला जो रिझल्ट दाखवला आहे हा रिझल्ट, असे तुम्हाला जे रिझल्ट आहेत टेस्टिमोनियल जे आहेत हे टेस्टिमोनियल्स तुम्हाला आपल्या पुढे दिसतील पाहायला. हे टेस्टिमोनियल्स तुम्हाला आपल्या वेबसाईटला पाहायला. जय आरसीएम साथियों, मेरा नाम शैलेंद्र सिंह राजपूत है और मैं गुजरात 11 से बिलोंग करता हूँ. मैं पिछले 2 साल से गामा ऑर्गन ले रहा हूँ और उसके साथ में न्यूट्रीचार्ज मैन और न्यूट्रीचार्ज व्यू, अभी 3 महीने से न्यूट्रीचार्ज व्यू ले रहा हूँ और रात को सोने से पहले वेज ओमेगा रेगुलर लेता हूँ. तो मेरा जो डाइट है वो PVMF के हिसाब से, और मैं कम्प्लीटली फिट हूँ. थैंक यू. जय आरसीएम. फिट आहे तर शाम फिट 7 करू बजे के शकता. बाद ना आप पड़ोसी किसी भी घर में चले, आणि जर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तर शेतात तुम्ही काही पेरलं नाही तर तुम्हाला असं वाटत काही उगणार नाही. नाही, तुम्ही काही पेरलं नाही तर तण उगवल. असं नाही की तुम्ही काही पेरलं नाही म्हणजे काही उगणार नाही, तण उगवल. चांगल्या वाईट गोष्टी उगवायला काही करावं लागत नाही, त्या आपोआप उगवत असतात. तर आपल्याला चांगल्या गोष्टी पेराव्या लागतात, स्वतःहून पेराव्या लागतात. म्हणून आपण जे आपण सीड्स आहे ते फॉर्म्युला आपण पाळूयात आणि न्यूट्रिचार्ज मॅन घेऊयात. जसं मी रेग्युलर घेतोय, विलासराव घेत आहेत, अर्जुनजी घेत आहेत रेग्युलर, राजेंद्र गीते जे दिसतात ते रेग्युलर घेत आहेत, संतोष पांडव सर रेग्युलर घेत आहेत, फिरोजजी परभणीवरून आहेत,
ते सुद्धा रेग्युलर न्यूट्रिचार्ज मॅन घेत असतील, त्यांचा काय अनुभव आहे आपण त्यांना एक मिनिट अनम्यूट करूया. फिरोज सर, जगात जर्मनी, भारतात परभणी असं म्हणतात. फिरोज सर, तुम्ही घेतायत का न्यूट्रिचार्ज मॅन? कदीरजी आहेत, अब्दुल कदीरजी, ते सुद्धा पडेगाव, म्हणजे ते पण परभणीचेच आहेत. जी सर, आवाज आ रही? हाँ अरे सर, हाँ बोलिए. मैन लेते हैं मैन सर. लेते क्या आप? हाँ? जी सर, मैन लेते हैं. न्यूट्रीचार्ज मैन, न्यूट्रीचार्ज F5, न्यूट्रीचार्ज ओमेगा, तीनों लेते हैं. यस, न्यूट्रीचार्ज वेज ओमेगा, न्यूट्रीचार्ज S5, न्यूट्रीचार्ज मॅन ते रेग्युलर घेत आहेत, परभणीचे आहे. अर्जुनजी हे चंद्रपूरचे, अतिशय थंड प्रदेशात. सर माझा सर हॅलो सर, माझा अनुभव हा आहे की न्यूट्रिचार्ज मॅन आणि प्रोटीन घेतलं तर शेतामधली जे फवारणी वगैरे किंवा थकवा कसा म्हणून येत नाही, हा फायदा. दोन एकूण न्यूट्रिचार्ज मॅन सेवन करतात, प्रोटीन आणि न्यूट्रिचार्ज मॅन माझं पीव्हीएम राहतात, पण शेतामध्ये 5 एकरची फवारणी करीन सर, पाण्या पावसा फसते तरी मला काही थकवा येत नाही सर. ह्या रिझल्ट माझ्या न्यूट्रिचार्ज मॅनचा. आणि कुठला आहे तुम्ही? चंद्रपूर? नाही सर, नागपूर जिल्हा. नागपूर म्हणजे आहे की नाही, थंड प्रदेश आहे का एकदम? आता कसं नाही सर, अजून पुढे गरम आहे सर, 46 डिग्री टेम्परेचर आहे सर. ते अजिबात इतक्या उष्णतेमध्ये काम करावं लागतं, कारण की नागपूर एकदम हिट, खूप जास्त हिट असलेल्या ठिकाणून आहेत. आणि मुंबईवरून राजेंद्र गितेजी, म्हणजे आपण परभणी पाहिली, नागपूर पाहिले आणि मुंबई. राजेंद्र जयश्याम सर, आवाज येतोय सर? येतोय. मी पण आता ड्युटी करून आलेलो आहे आणि अजून पण फ्रेश वाटतंय, कारण मी पण सर्व न्यूट्रिशन घेतो. न्यूट्रिचार्ज मेन, वेज ओमेगा आणि न्यूट्रिचार्ज व्ह्यू, न्यूट्रिचार्ज डीएचे. आणि ड्युटी कोणती होती तुमची आज? आता नाईट ड्युटी करून आलो. नाईट ड्युटी होती, ओके. ते मोटरमन आहेत मुंबईची वाहिनी, लोकल चालवतायत आणि नाईट ड्युटी करून आले. परंतु मी त्यांना स्पॉटलाइट करतो, नाईट ड्युटी करून आल्यानंतर सुद्धा ते किती म्हणजे फ्रेश दिसत आहेत. लोकल नाईट ड्युटी करून ते रिटर्न आहेत आता. तर आणि त्याचे अनम्यूट करतो मी तुम्हाला. यस, न्यूट्रिचार्जचा कमाल आहे की केस पण तसे आहेत. हा बिलकुल. आधी आम्ही टोपी घालतात, आम्हाला वाटलं तुमचे केस गेला टोपी घालताय. नाही आहे. ओके. आणि त्यांचे डान्स सुद्धा खूप छान करतात, तुम्ही त्यांचे डान्सचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता. म्हणजे ड्युटी करून आल्यानंतर डान्स करा वाटला पाहिजे माणसाला. आणि मुंबई लोकल म्हणजे सगळ्यात जास्त भीडभाडवाली गोष्ट, 1 मिनिट सुद्धा लेट होत नाही, रेग्युलर चालतायत. ही ड्युटी नाईट ड्युटी कम्प्लीट करून राजेंद्रजी आले. म्हणजे मुंबईवाले व्यक्ती घेतायत, नागपूरवाले घेतायत, परभणीवाले घेतायत, म्हणजे महाराष्ट्रातला कोकण रिजन, विदर्भ, मराठवाडा सगळे जण न्यूट्रिचार्ज मॅन सगळे घेतायत. आणि आपण असंच घेत राहू. आणि पुरुषाला पुरुषत्व टिकून ठेवण्यासाठी, ऊर्जा उत्साह टिकून ठेवण्यासाठी अतिशय बेसिक सप्लिमेंट आहे. बेसिक. आपण नंतर खूप पैसे खर्च करू आजार झाल्यानंतर, परंतु मित्रांनो, आजारी पडायच्या आधी स्वतःसाठी 10 रुपये खर्च करा, रोजचे 10 रुपये, आणि अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर आपला त्यातला फरक दिसल. आपल्यासोबत रामेश्वर कचरेजी आहेत, जे पोलीस मध्ये आहेत आमच्या जालना जिल्ह्याचे, तर त्यांचा काय अनुभव आहे न्यूट्रिचार्ज मॅनचा आपण ऐकूया. राजेंद्र परमेश्वरजी. धन्यवाद सर. सर, न्यूट्रिचार्ज मॅन मी गेल्या 3 वर्षापासून घेतोय आणि सोबत वेज ओमेगा आणि गामा ओरिजिनल सर. आणि जवळपास आता नवीन एसपी साहेब आल्यामुळे जवळपास 6-7 तासांनी एका जागेवर उभा टाकतो सर. धन्यवाद सर. ओके. 6 तास एका जागेवर इतक्या उन्हामध्ये त्यांना थांबावं लागतंय. नवीन आमच्याकडे नवीन एसपी आले तर स्ट्रिक्ट, त्यामुळं कामाचा तणाव वाढणारच आहे. कामाचा तणाव प्रत्येक पुरुषाचा वाढणार आहे. आपण पाहिलं की काही काम करणारे तर शारीरिक कष्ट, काही रेल्वे चालवणारे, पोलीस, हे सगळे जे आपले आहेत ही मंडळी, ही न्यूट्रिचार्ज मॅन आणि पीव्हीएमए घेते आणि ऊर्जावान राहते. तर आपण सुद्धा ते घ्यायला पाहिजे आणि ऊर्जावान राहायला पाहिजे. नंतर पैसे कितीही खर्च करून काही उपयोग होत नाही.
आपल्याला अगोदरच प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आपण सायंकाळी हार्ट हेल्थ आपलं हृदयाचं स्वास्थ्य चांगलं कसं ठेवावं यासाठी हार्ट हेल्थवर सीट्स आणि हार्ट हेल्थवरचे व्यायाम पूर्ण सीट्स आपण बघणार आहोत सायंकाळच्या 7च्या मीटिंगला. तोपर्यंत आपण थांबू. परत भेटूयात. स्वस्थ राहा, आनंदी राहा, मित्रांसमवेत राहा. थँक्यू व्हेरी मच. जय आरसीएम. मेरा चार्ज न्यूट्री चार्ज.